सौ नीता श्रीपाद येरमाळकर, श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित संहिने प्रशाला या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। शाळेला आमच्या 100वे वर्ष सुरू झालेलं आहे। शतक महोत्सव आम्ही साजरा करतो। पर्यावरण सेवा योजना याच्या अंतर्गत वसुंधरा महोत्सव याचे जे उपक्रम चालू आहेत त्याच्या अंतर्गत आमच्या शाळेत एक छान उपक्रम चालवलेला आहे। याचं नेतृत्व करतात आमच्या प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका संगीता रेळेकर मॅडम। विद्यार्थ्यांना झाडं लावा झाडे वाढवा याची आवड निर्माण व्हावी, ती टिकवायची कशी, जगवायची कशी, याच्यासाठी त्यांना लागणारं जे जीवामृत आहे तर ते त्यांना तयार करण्याची पद्धत कळावी आणि त्यांची झाडांची वाढ अतिशय व्यवस्थित व्हावी याच्यासाठी ते उपयुक्त कसं त्याची शास्त्रीय माहिती देण्यासाठी बॉटॅनिकल गार्डनमध्ये रेळेकर बहिणी विद्यार्थ्यांना बोलवलं आहे आणि हा उपक्रम आमच्याकडे छान प्रस्तुत झालेला आहे। तर जीवामृत हे एक सेंद्रिय खत आहे। खतामुळे फायदा काय होतो हे आपण कमी वेळात कमी खर्चात बनवू शकतो आणि पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। पीक वाढतं, याच्यामुळे कुठल्याही उत्पादनात वाढ होते, जमिनीचा पोत सुधारतो, मातीची गुणवत्ता सुधारते याच्यामुळे, आणि रासायनिक खतांवर जो काही खर्च होतो तो खर्च कमी होतो। म्हणजे सध्या भारतामध्ये सेंद्रिय शेतीचं महत्त्व वाढत आहे। तर या सेंद्रिय शेतीचं महत्त्व तुम्हा सगळ्यांना पण कळावं म्हणून आपण आपल्या बॉटनिकल गार्डनमध्ये जी झाडं जी आपण आहेत त्या झाडांना पण या खताचाच आपण वापर करणार आहोत। तर त्यासाठी काय काय लागणार आहे मी आधी ते सांगते। या बादलीमध्ये आपण घेतलेलं आहे 20 लिटर पाणी घेतलेलं आहे या बादलीमध्ये। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 किलो शेण लागणार आहे। त्यानंतर 1 लिटर हे गोमूत्र आहे, याचं ताजं शेण आहे। त्यानंतर ही माती आहे झाडाखालची माती, आणि त्यानंतर हे 200 ग्रॅम गूळ आहे आणि 200 ग्रॅम बेसन आहे। तर या पद्धतीने हे प्रमाण आपण वापरलेलं 20 लिटर पाण्यासाठी याप्रमाणे प्रमाण आपण घ्यायचं आहे। तर या प्रमाणामध्ये आता मी हे का वापरायचं हे एक सांगते। आता आपण शेण वापरतो, तर शेणामध्ये काय असतं, शेणामध्ये असतं लोह, काही खनिज असतात, उपयुक्त खनिजे, नत्र, फॉस्फरस, यासाठी काही खनिज असतात ते झाडांसाठी अत्यंत उपयुक्त असतात। तर गोमूत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन असतं, मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणून आपण गोमूत्राचा इथे वापर करणार आहोत। माती जी आहे ती आपण झाडाखालची माती घेतलेली आहे। माती हे कंडिशनर म्हणून इथे काम करतं। याच्यामध्ये झाडांसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्मजीवांचा समावेश असतो। मोठ्या प्रमाणात झाडांसाठी उपयुक्त असलेले सूक्ष्मजीव या मातीमध्ये असतात, म्हणून आपण ही माती घेतलेली आहे। त्यानंतर गुळ आपण वापरलेला सेंद्रिय गुळ आहे हे, आणि हे बेसन आहे। तर गुळामध्ये काय असतं, गुळामध्ये गोडवा असतो, साखर असते एक प्रकारची। तर तो गोडवा जो आहे तो सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी, जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, जो मातीचा कस सुधारणार आहेत, जमिनीचा पोत सुधारणार आहेत, मातीची सुपीकता वाढवणार आहेत, अशी उपयुक्त सूक्ष्मजीवांसाठी जे अन्न लागणार आहे, खाद्य लागणार आहे त्यांची वाढ होण्यासाठी, तर ते खाद्य या गुळामध्ये असतं। म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आणि सूक्ष्मजीवांच्या वाढ आणि विकासासाठी उपयुक्त असं लोह, खनिजे हे आणि गोडवा पुरवण्याचं काम हे गुळ करत असतात। हे डाळीचं पीठ आहे। डाळीच्या पिठामध्ये काय आहे तर प्रोटीन्स असतात, प्रथिनं असतात। ही प्रथिनं जी आहेत ते पुन्हा मी आता सांगते की सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठीच उपयुक्त असतात। आता तुम्ही गुळाऐवजी काय वापरू शकता, तुम्ही गोड फळांचा ज्यूस वापरू शकता गुळाऐवजी, किंवा गोड फळांचा गर, उदाहरणार्थ आंबा म्हणा, चिकू म्हणा, केळी म्हणा, या फळांचा गर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर डाळी, म्हणजे हे तर चण्याची डाळीचं पीठ आहे, तर चण्याच्या डाळीच्या पिठाऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ किंवा तुरीच्या डाळीचं पीठ, मसुरीच्या डाळीचं पीठ देखील तुम्ही इथं वापरू शकता। तेही आवश्यक प्रोटीन्स, प्रथिने, डाळीचं पीठ जे आहे ते प्रथिने पुरवत असतात। ओके, आता मी हे प्रत्येकाचं तुम्हाला कार्य सांगितलं। आता आपण तयार करूयात। तर यासाठी आपण हे जे ताजं शेण जे आहे आपण पहिल्यांदा घेऊयात आणि हे ताजं शेण या मातीमध्ये आपण मिक्स करूयात। ओके, आणि हे मिक्स करण्यासाठी आपण एक काठी वापरायची आहे। तिथं काठी आहे का बघ? ओके, ही काठी घेऊन आपण काय करूयात, हे मिक्स करूयात। ताजं गाईचं शेण आपल्याला इथं वापरायचं आहे। भारतीय गाईच्या शेणामध्ये जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती इतर कशातच नाही आहेत, ते फार उपयुक्त आहे।
त्यानंतर आपण काय टाकूया त्याच्यामध्ये? या मातीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, हे कंडिशनर म्हणून काम करेल आणि या सूक्ष्मजीवांची वाढ, या मातीत असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ करण्यासाठी, त्यांना योग्य खनिजे, अन्न, आहार, ऊर्जा पुरवण्यासाठी आपण या गुळाचा वापर करत आहोत. गुळाऐवजी अजून काय वापरू शकतो आपण? म्हटलं मी गोड फळांचं गर, कारण त्याच्यात ही ऊर्जा असतेच तेवढ्या प्रमाणात. गुळ टाकलेला आहे आणि यानंतर आपण काय टाकतोय? बेसन हे चण्याच्या डाळीचं पीठ आहे. बेसन म्हणजे आपण अजून कुठल्या डाळीचं पीठ वापरू शकतो याला? मुगाच्या डाळीचं किंवा मसुरीचं लाल असते ना ती, मसुरीच्या डाळीचं पण पीठ आपण या ठिकाणी वापरू शकतो. ओके. आणि यानंतर आपलं राहिलेलं काय आहे? मी ते शेतकरी जर बघत असतील हा व्हिडिओ तर त्यांच्यासाठी एक उपयुक्त गोष्ट सांगू इच्छिते. जर समजा तुम्हाला हे जीवामृत फळ येणाऱ्या झाडांना वापरायचं आहे, फळाच्या स्टेजला आहे एखादं झाड, लिंबू असेल, आंबा असेल, त्याला फळ येतोय, तर तुम्ही त्यावेळी गोमूत्राचा वापर करू नका. कारण गोमूत्रामध्ये नत्र असतं, नायट्रोजन असतं गोमूत्रामध्ये. मग जेव्हा झाडांना फळ येत असतं तेव्हा जे फुलं येतात, आधी फुल आल्यानंतर फळ येतं की नाही, तेव्हा ते फुलं तुटण्याची शक्यता असते. नत्र कशासाठी आवश्यक असतं? झाडांची पानं वाढण्यासाठी, त्याची उंची वाढण्यासाठी, त्याचा खोडाचा आकार वाढण्यासाठी हे नत्र उपयुक्त असतं. मग जेव्हा फळ अवस्थेत झाड असतं तेव्हा तुम्ही गोमूत्र वापरू नका जीवामृत करताना. तर हे एक उपयुक्त टिप जे आहे मी शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छिते. अदरवाईज आपल्याकडे काही फळझाडं नाही आहेत तर सगळी जी बागेतली झाडं आहेत तुम्ही सगळ्या झाडांना जीवामृत वापरू शकता. अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं हे सेंद्रिय खत आहे आणि तुम्हाला हे शिकवल्यानंतर मला वाटतं की तुम्ही खूप छान याचं तयार करू शकाल. घरी पण घरी करणार ना तुम्ही? छान छान पैकी. कुठपर्यंत ढवळायचं? जोपर्यंत ओके. आणि गुळ जे आहे ते विरघळत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं. आता 2 ते 3 दिवस झाकून सावलीत ठेवायचं आहे. कुठं ठेवायचं आहे? सावलीमध्ये काढून ठेवायचं. 2 ते 3 दिवस काढून ठेवायचं. 2 ते 3 दिवसामध्ये ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्याच्यामध्ये किणवणची प्रक्रिया होते, ज्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो. कोणती प्रक्रिया होते? किणवण प्रक्रियेमध्ये जे सूक्ष्मजीव असतात त्या सूक्ष्मजीव साध्या पदार्थामध्ये त्याचं रूपांतर, विघटन होतं. म्हणजे साध्या पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होतं. जे काही कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आहेत त्याचं रूपांतर साध्या पदार्थामध्ये किणवण प्रक्रियेने होते आणि या किणवण प्रक्रियेमुळे त्याची गुणवत्ता सुधारते, पौष्टिकता वाढते त्याच्यामधली, जी झाडांसाठी उपयुक्त असते. जसं आपण पण की नाही आपल्या आरोग्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दूध पितो, फळं खातो, हो की नाही? अजून ग्रीन व्हेजिटेबल्स खाता तुम्ही? ग्रीन व्हेजिटेबल, फ्रुट्स हे कशासाठी खा म्हणतात डॉक्टर? आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहावं. तसं मातीचं पण आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे टॉनिक आहे. जीवामृत म्हणजे काय आहे का? टॉनिक. त्या मातीची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये उपयुक्त असे सूक्ष्मजीव टाकत आहोत. ओके. सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे. फक्त गोमूत्र कधी वापरायचं नाही जर ते जीवामृत आपण कोणाला देणार असू? फळ आलेल्या झाडांना. तर अशा पद्धतीने हे जीवामृत या ठिकाणी तयार झालेलं आहे. आमच्या मुली अजून ढवळत राहतील जोपर्यंत ते होणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यावरती एक लाकडाचा पुठ्ठा किंवा एखादा फरशीचा तुकडा काहीतरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. सावलीमध्ये झाकून ठेवायचं आहे. किती दिवस? 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवसानंतर हे वापरण्याचं तयार होतं. आणि जास्तीत जास्त हे 8 ते 10 दिवसात संपून टाकायचं असतं. त्याच्यानंतर त्याची गुणवत्ता परत कमी होत असते. म्हणून 8 ते 10 दिवसात सगळं संपवायचं. तुम्ही एवढे लहान असून एवढं छान शिकलात हे. दुसऱ्यांना पण शिकवा हे छानपैकी. हो, सगळ्यांना संधी मिळेल. सगळेजण पकडा, चला सगळेजण पकडा आणि ठेवूया. आणि याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये आपले राहुल गायकवाड सर आहेत की नाही, यांचाही आपल्याला खूप मदत, खूप उपयोग या ठिकाणी ते करून देतात आपल्याला. ते पण ग्रीन क्लबचे मेंबर आहेत. त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजवूयात.